लग्नाचे वचन देत एका 25 वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल होताच आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मधून। मुंबई येथील एका 25 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर तक्रार नोंदवली आहे। तक्रारीनुसार संबंधित आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक निर्माण केली। त्यानंतर लग्नाचे वचन देऊन तिची फसवणूक करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने केला आहे। 17 मे रोजी सकाळच्या सुमारास पीडित तरुणी पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती दिली। वरिष्ठांच्या आदेशानंतर आरोपी विरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने अटकेपासून संरक्षण मिळवण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला आहे। सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून पोलिसांनीही याबाबत आवश्यक खबरदारी घेतली आहे। मी पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर। दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी मी दिवसपाळी अधिकारी असताना एक मुलगी पोलीस ठाणे सदर येथे येऊन त्या मुलीने माहिती दिली की तिच्यासोबत एका व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन शादीचे वचन देऊन त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे। यावरून अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली। वरिष्ठ निरीक्षक पोलीस साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही नमूद आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 237 कलम नंबर 69, 296, 115(2), 351(2) आणि 352 भारतीय न्यायसंहिता अन्वये पोलीस ठाणे सदर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामधून अँटिसिपेटरी बेल घेतली आहे। पीडितीने सांगितले आहे की ती 25 वर्षाची आहे आणि ती मुंबई येथील राहणारी आहे। आरोपी हा पेशाने वकील असल्याचे पीडित मुलीने सांगितलेले आहे। लग्नाचे आश्वासन, फसवणूक आणि अत्याचाराचे आरोप यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे। आता न्यायालयातील सुनावणी आणि पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य काय आहे हे स्पष्ट होणार आहे।